ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आता माग आपल्याला काय सांगितलं, नामदेवाचं चरित्र. तर आता आपल्याला सांगते तुकाराम महाराज. आता तुकाराम तुकाराम म्हणता पळती काळ यम. म्हणजे तुकारामाचे जे विचार आहे ते विचार जर आपण घेतले तर आपल्या जीवनात जे संकट दुःख येणार आहे ते नाहीसे होतील. म्हणून तुकारामाचा गाथा हा जीवनगाथा. आज काय झाले, तुकारामाचे अभंग आहे आणि सप्तस्वर आहेत आणि मग फक्त तुकारामाचा अभंग फक्त स्वरामध्ये गायचा. राग आळवितो नाना गातो काय ते कळेना. फक्त स्वरामध्ये त्याचा जो अर्थ आहे तो आपण घेतलेला नाही. म्हणून ज्ञानेश्वरीने सांगितलेली एकतरी ओवी अनुभवी. अरे त्या ओवीचा अर्थ तू घे ना. ज्ञानेश्वरी पारायण करायचं आहे त्याचा अर्थच मुळात घ्यायचा नाही. तुकारामाचा अभंग म्हणायचं आहे त्याचा अर्थच मुळात घ्यायचा नाही. म्हणून त्याचा अर्थ जर खरा समजून घेतला तर आपल्या जीवनाचा विकास होणार आहे. आणि मग सूर्याने ज्या वेळा भगवंतानी पृथ्वी तयार केली तेव्हा सूर्याना ही जी गीता कसं जगावा, कसं राहावा, कसं वागावा हे जे विचार ते मनूला सांगितले आणि मनूला इक्ष्वाकूला सांगितले. आणि तेच विचार अर्जुना मी तुला सांगतो. म्हणजे माणसांना कसं जगावा, कसं राहावा, कसं वागावा हे जे विचार आहे ते गीतेचे विचार आहे. म्हणून गीता ही आई आहे. गीता हा जीवनग्रंथ आहे. तो लोकांना समजत नव्हता म्हणून ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी तयार केली. लोकांना ज्ञानेश्वरी कळाना. मग एकनाथ महाराजांनी भागवत तयार केलं. लोकांना भागवतही कळाना. मग दासबोध तयार केला. लोकांना तोही कळाना. आणि मग तुकारामांनी अभंग तयार लिहिले. तुकारामाचे अभंग हे जीवनात माणसाच्या काय काय येतं, काय काय संकट येणार आहे, काय होणार आहे म्हणजे याचं मार्गदर्शन या अभंगात आहे. म्हणून कृष्णमोहन दे जगद्गुरू. आता गुरुपौर्णिमा झाली. प्रत्येक म्हणतो मला गुरु माना. आणि खरा गुरु असेल तर कृष्णमोहन दे जगद्गुरू. त्यांनी जगाला गीता दिली आणि त्या गीतेचं विश्लेषण तुकाराम हे महाराष्ट्राचे कवी हे जे विचार अभंगाच्या रूपानं आपल्याला दिले. बघा, या तुकारामाची श्रीमंत तुकोबाराय जर म्हणावा तर घर चंद्रमौळी आणि चुली वहारळी. घरात कन्या, बायको काय करायची, कन्या शिजवायची आणि तुकाराम महाराजांना भंडारा डोंगरावर घेऊन जायची. ती खरी पतिव्रता होती. नवऱ्याला जेवण दिल्याशिवाय अन्न खात नव्हती. बघा, तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये किती संकट आले. तुकाराम महाराजांची 300 एकर जमीन होती. लोकांवर कर्ज होतं आणि ते कर्ज त्यांनी ते पाण्यात सोडून दिल्या वाया. अशी ही दानशूर व्यक्ती. आणि त्या दानशूर व्यक्तीचा अभंग आपले असे जे बाबा कीर्तन करतात ते एका अभंगाचे 30,000 रुपये घेतात. लोकांना ज्ञान सांगतात. आणि त्या तुकारामांनी जीवन आपलं सगळं भगवंताच्या कामाला लावले. जीवनात त्यांनी बाबाजी पंतांनी त्यांची विष्ठा करत होते आणि तिथं विठ्ठल नाम घेत होते. आणि त्या बाबाजी पंतांनी त्याला सांगितलं, मग तू हे घाणेरड्या ठिकाणी देवाचं नाव घेतो. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागला असे. माझी वाचा मला अनावर झाली, मग याचा नामाचा मला छंद लागला. मग त्याची जीभ धरली तर त्याच्या केसातून विठ्ठल असा ध्वनी निघत होता. तसा आपल्या जीवनामध्ये हा छंद लागला पाहिजे विठ्ठलाचा, देव भगवंताच्या नामस्मरणाचा. आणि मग आपल्याला काळाचंही भ्याव नाही आणि संसाराचंही भ्याव नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी काय सांगितले, संसारी असावी आसुनी नसावी, भजन करावे रात्रंदिवस. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा,
मंत्र हा जपावा सर्व काळ, या विना असता अनिक साधन, वहा तसे आन विठोबाची. अहो शपथ घेऊन सांगितलेले. लोक अनेक मंत्र म्हणतात, अनेक बाबाचा उपदेश घेतात, पण रामकृष्ण हरी सगळ्यात सोपा मंत्र, याच्यापेक्षा कोणता नाही. हरी गाव्या गाता, हरी गाव गीता, उठता बसता हरी गावा. सतत भगवंताचं चिंतन जर केलं तर त्याच्या जीवनात काही संकट दुःख हे काही राहणार नाही. आणि मग देव त्याच्या ऋणी झाल्याशिवाय राहणार नाही. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. ज्याचा नित्यनेम आहे, तर मी सकाळी माझा जो नित्यनेम आहे, मी गीता वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, हरिपाठ घेतला, काहीतरी घ्या आणि नित्यनेम चालू ठेवा. तुम्ही जर केलं, तुमच्या मुलाबाळांना वळण लागेल आणि तुमचे मुलंबाळं तुम्हाला सुखानं जगून देतील. आज आपण काय करतो, माणसाचे किती 4 अवस्था आहे, बालपण, तारुणपण, म्हातारपण. आणि मग देवाना प्रत्येकाला 20 वर्ष आयुष्य दिलं. माणूस हुशार होता, तो गेला कोणापाशी, तो गेला माकडापाशी. अरे तुला मग फळं खायला मिळतात, कधी मिळती नाही, झाडावर राहतं, त्याच्याकडून वीज घेतलं. मग बैलाला तुला काम करावं लागतं, त्याच्याकडून वीज घेतलं. मग कुत्र्याला सांगतं तुला कोणी कुटका घालीत नाही, त्याच्याकडून वीज घेतलं. आणि घोगडाकून तुला रात्री दिवसा दिसत नाही, रात्री दिसतं, मिळलं तर खातो, नाही तर उपाशी राहतो, त्याच्याकडून वीज घेतलं. आणि मग माणूस ज्या वेळेला लहानपणी माकडावानी उड्या मारतो, नंतर त्याला जवानी येते, लग्न करतो, कष्ट करतो, बैलावानी राबतो, आणि मग त्याचे मुलं बाळं त्याचं कोणी ऐकत नाही घरामध्ये. आताच्या जगाला काम नको आहे, आईतं ATM पाहिजे, तो आमच्याकरता काय करून ठेवलं, तो असं करायला लागत होतं, तसं करायला लागत होतं. म्हणजे त्या बापाला उपदेश करतात, अरे त्यांना लागत होतं, तू कर ना, तुला करायला काय झालं. मग तू करा त्यांनी, मग ते तो बाप बोलतो, आई बापा बोलतात, हे कुत्रेवाणी भुकत, कारण त्यांना गरिबी करी राहती, त्याला संकटाचे तोंड यांनी गरिबी होऊ नये म्हणून सांगतात, तर ते पटत नाही, कुत्रेवाणी भुकत. नंतर मग भुकूनही कोणी ऐकत नाही, मग घुबडावाणी कुठंतरी बसतं, दिलं तर खातं, नाही तर गपचूप बसतं. मग म्हणून आपलं आयुष्य म्हातारपण सुखात जावा, म्हणून आपण स्वतः भगवंताचे विचार घ्या, आपल्या मुलाबाळांना राहावा. आपल्या मुलाबाळांनी प्रत्येकाने, आज तू तरुण आहे, तू म्हातारा होणार आहे, तू पाश्चात्य विचार आहे. आज याच्यामध्ये इंटरनेटमध्ये नको आहे ते दाखवलं जातं, कारण त्यांना पैसा कमवायचा आहे. आज त्यांचे लाखोंना उलाढाली झालेले आहेत. जगात श्रीमंत हिरोबाई अंबानी का, या मोबाईल, इंटरनेट, आणि त्याच्यामध्ये काय दाखवतात, फालतू विचार दाखवतात. आणि चांगलं आहे मग इंटरनेटमध्ये, पण चांगलं पाहायला कोणाला वेळ नाही, वाईट लवकर आवडतं. आणि मग हे चांगले विचार नसल्यामुळं मुलींची संस्कृती बिघडली, मुलांची संस्कृती बिघडली. आणि आज मुलींना नोकरीवाला नवरा मिळाला आणि मुलांनाही बायका मिळाला. आज ही अशी परिस्थिती झालेली. म्हणून आपल्या भारतीय संस्कृती जर असेल, ज्ञानदेव, तुकाराम, सोपान काका, मुक्ताबाई यांनी आपलं जीवन समाजाच्या कार्याला अर्पण केलेलं आहे, आणि त्यांचे विचार घ्यायला आपला वेळ नाही. तर आपण ही विचार घेऊन आपल्या मुलाबाळांचं कल्याण करा. आणि आपली भारतीय संस्कृती ही जगाला ज्ञान देणारी, म्हणून गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, तुकारामाचा गाथा ही जीवनग्रंथ आहे. आणि ही विचार आपण जर घेतले ना, आपल्या प्रपंचामध्ये दुःख येणार नाही. आज आपण म्हणतो सुख, प्रत्येक माणूस सुखाच्या पाठीमागतो. सुखालागी जरी तू करसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय वेतवळ, मग अवघाची सुखरप वसी, जन्म मरणाचे दुःख विसरती. मग पंढरीला जाऊन काय कर, कुंडली काय करतोय, आईवडिलांची सेवा करतोय. मग तिथं जाऊन तू घरी आल्यावर काय करायला पाहिजे, तुझे आईवडील आहे त्यांची सेवा कर, तर त्यांना वृद्ध आश्रमात नेऊन घाल. तर आपण आपल्या आईवडिलांची सेवा जर केली तर आपले मुलं बाळं आपलं करणार आहे, आपलं म्हातारपण सुखात जाणार आहे. मग तरुणपणामध्ये आपण पैसा कमवतो, पण मुलाबाळांना चांगले विचार देत नाही, आणि विचार न घेतल्यामुळं आज म्हातारपण त्याचं दुःखात जातं. म्हातारपण सुखात जाण्याकरता तुकारामानी याजसाठी केला होता तास, शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्याला एवढं कळकळीची विनंती केली,
आणि या अभंग ज्ञानेश्वरी गीता भागवत आपल्यापाशी दिलेलं आहे. आणि मग प्रत्येक आपल्या मुलाबाळांना ज्ञानेश्वरी गीता भागवत याचं वाचन करा, चिंतन करा, कुटुंबात एकोप्यानं राहा. आणि एकोप्यानं जर असले, एकमेकाची मानमर्यादा पाळली तर आपलं जीवन सुखाचं जाणार आहे. म्हणून हे संतांचे विचार जगात गेले पाहिजे, आपण घेतले पाहिजे. जय भैरवनाथ महाराज की जय.